नमस्कार मित्रांनो, आपण सर्वात आधी आज पाहणार आहोत विदर्भाचं अपडेट. हे विदर्भ अपडेट. मित्रांनो, आपण आता सकाळचे वाजलेले 8:30 बघू शकतो. हिंगणघाट उंबरेड ठीकच्या मध्ये कुठेतरी पाऊस आहे थोडाफार, पण एकदम बारीक, एकदम हलके सरी. काटोलच्या वरती वरुड, पांढुर्णा जे MP बॉर्डर आहे तिथं. बाकी आभाळ आहे विदर्भामध्ये आता. कुठं कुठं क्लिअर स्काय आहे. 10:30 वाजता पाहूया. 10:30 वाजता मित्रांनो बऱ्यापैकी ढग येतील. चंद्रपूर, उमरेड, पवनी, साकोली, देसाईगंज, हिंगणघाट, भद्रावती, चंद्रपूर, गडचांदूर आणि इकडं पांढऱ्या कवड्याच्या जवळपास 10:30 वाजता. अजून कुठं आहे तर अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यात मोर्शी, काटोल, कोंढळी, कारंजा, वरुड, नारखेड, सावनेर, मोफाक आणि कळमेश्वर या ठिकाणी 10:30 वाजता आहे. त्यानंतर 12:30 वाजता जवळपास पूर्व विदर्भ जे आहे त्याच्यातला बराचसा भाग आज आभाळाच्या खाली आहे. कदाचित काल एवढं आभाळ नव्हतं, आज थोडस राहू शकतं. उष्णता जास्त आहे त्याच्यामुळे आज पुन्हा आभाळ येण्याची शक्यता आहे. वरुड, काटोल, आर्वी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, उमरेड, पवनी, देसाईगंज, भद्रावती, चंद्रपूर, साकोली, गोंदिया, तुमसर, रामटेक, वरशिवनी हे एकंदरीत खाली भद्रावती, गडचांदूर, चंद्रपूर इकडं संपूर्ण भागामध्ये आज आभाळ आहे. 12:30 वाजता दुपारी. तर मित्रांनो 2:30 वाजताच बघा, 2:30 वाजता अचलपूर, परतवाडा, अमरावतीच्या म्हणजे वेशीवरती येऊन पोहोचतात. आर्वी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, देसाईगंज, कुरखेडा, कोरची म्हणजे विदर्भाच्या चांदा ते बांधा तर अर्धा विदर्भ आज पाण्याखाली आहे, पण एकदम कमीच आहे, एकदम कमीच आहे. हे बघू शकतो आपण. जे वरचा भाग होता अचलपूर, कवडा, पांढुर्णा, नागपूर, भंडारा, तर नागपूर भंडारा तर आहे, पण याच्यामध्ये दुपारून 4 वाजता दिग्रस, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड, हिमायतनगर, किनवट, पांढरकवडा, भद्रावती, गडचांदूर, मूल, पुन्हा हिंगणघाट, यवतमाळ, पुलगाव आणि नागपूर. मगाशी जे नागपूर नव्हतं आता ते नागपूर पण येईल आणि भंडारा आणि मौदा हे पण येतील. रामटेक पण येईल वरती. तुमसर पर्यंत पाऊस आहे. हे आहे सायंकाळी 4:30 वाजता. हे आहे सायंकाळी 5:30 वाजता. तर 5:30 वाजता हे दक्षिण विदर्भाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे. सायंकाळचं 6 नंतरचं आभाळ नाहीये आणि हे आहे रात्री 12चं. तर एकंदरीत विदर्भामध्ये आता दुपारी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावतीचा थोडासा भाग, अमरावती, पुन्हा अकोल्यामध्ये आज काही नाही, बुलढाण्यामध्ये आज काही नाही, इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज काही नाही, वाशिम मध्ये काही नाही. असा आज एकंदरीत विदर्भाचा रिपोर्ट आहे. सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.